पुणे जिल्ह्यामध्ये नसरापूर येथे लैंगिक अत्याचाराची जी घटना घडली ती अतिशय हृदय पिळवटून टाकणारी आहे आणि खरोखरच आपला समाज आज एक मानसिक विकृत जे म्हटलं पाहिजे असे समाजामध्ये जे काही घटक आहेत त्या घटकांनी केलेलं हे कृत्य आहे। आज या कृत्यासाठी आपण आपल्या शासनाला जबाबदार धरून त्याचा उपयोग नाही। शासन कुठलंही असू द्या, पण ह्या ज्या विकृती समाजात घडत असतात ते मानसिकतेतून घडत असतात। पण आमच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांची, महिला मोर्चाच्या सर्वच आमच्या महिलांची अशी मागणी आहे की ज्या पद्धतीने आपल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी, त्याच पद्धतीने चित्राताई यांनी आता जी पावलं उचललेली आहेत ते अतिशय योग्य पद्धतीने उचललेली आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये हा खटला चालवून त्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी मिळेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे। शासनाचे प्रयत्न चालूच आहेत आणि या प्रयत्नाला जर प्रशासनाची जोड मिळाली तर खरोखर त्या चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळू शकतो। आणि याच शासनाच्या मागणीला आम्ही सर्वजण समर्थन देत आहोत की आमच्या सर्व महिलांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर न्याय व्यवस्थेने याची दखल घ्यावी आणि या मानसिक विकृतीला अशा पद्धतीने धडा शिकवावा की जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये समाजामध्ये असं कृत्य करत असताना माणसं एक नाही तर 100 वेळा विचार करतील आणि आपल्या पूर्ण आमचा सातारा जिल्हाच नाही, पुणे जिल्हा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र एक दिवस एक सेफ पावलांनी एका वेगळ्या दिशेने चालू लागेल की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मुली, महिला सुरक्षित असतील। आजही शासन खूप चांगला प्रयत्न करते। आज आमच्या चित्राताई परवा इथं आल्या होत्या जिल्ह्यामध्ये, तेव्हा त्यांनी महिलांना एक टोल फ्री नंबर दिलेला आहे। मुली, महिला जेव्हाही एकट्या असतील, जेव्हाही त्यांना काही त्रासदायक किंवा असे संकट येईल, अशी सिच्युएशन मिळते, तेव्हा ते टोल फ्री नंबर डायल करू शकतात। त्यांना तात्काळ तिथं पोलीस सुरक्षा मिळू शकते। पण आज जी घटना घडलेली आहे ती विकृतीतून घडलेली आहे आणि अशा विकृतीला सुद्धा धडा इथून पुढच्या काळामध्ये मिळावा म्हणून न्याय व्यवस्थेनं शासनाला जोड द्यावी म्हणून आज आम्ही इथे सर्वजण कलेक्टर साहेबांकडे निवेदन घेऊन आलो होतो। त्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे। आमची मागणी प्रशासनापर्यंत, न्याय व्यवस्थेपर्यंत पोहोचवतील अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्या मागणीचा आदर आज इथं प्रशासनाने सुद्धा दखल घेतलेली आहे आणि नक्कीच आमच्या मागणीचा लवकरात लवकर आमच्या सर्व महिलांना त्याच्यातून न्याय मिळेल, त्याची मुलीला न्याय मिळेल, तिच्या कुटुंबियांना न्याय मिळेल। प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने सहाय्य करत आहे। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या भूमिकेतून चांगल्या पद्धतीनं हे प्रकरण सोडवलं जाईल, मला अशी खात्री वाटते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।